स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन, खव्याचे गुलाबजामुन। खवा आणि मैद्याचे सर्वप्रथम तिंबून घ्यायचे, खवा आणि मैदा तिंबून घ्यायचा व त्यानंतर योग्य प्रमाणामध्ये गोल गोल त्याचे गोळे करून घ्यायचे व गरम तेल कढईमध्ये टाकून व्यवस्थितरित्या तळून घ्यायचे व तळून असे घ्यायचे की जास्त कमी पण फ्लेम नको गॅसचा आणि जास्त पण नको, जास्त केला तर ते करपून जातील। तर कमी फ्लेम, थोडा मीडियम फ्लेमवर राहून ते गोल्डन कलरची येईपर्यंत त्याला व्यवस्थितरित्या असे तळून घ्यायचे, हलवून घ्यायचे, कारण की एकाच जागी ठेवले तर ते करपून जातील। तर व्यवस्थितरित्या तळून घेऊन त्याला ब्राऊन कलर सध्याला आलेला आहे व नंतर हा बघा आता त्याला कसं आपला गुलाबजामुन सारखा चॉकलेटी कलर येईल व ते किती छान दिसतील, तुम्हाला थोड्याच वेळामध्ये ते दिसेल। त्याला असं नेहमी जास्त करून गुलाबजामुनला डोचायचे नाही, कारण की ते फुटेल, म्हणून असे व्यवस्थितरित्या तळून घ्यायचे। आणि हे बघा आता आपल्या या गुलाबजामुनला किती छान प्रकारे कलर आलेला आहे, आपण सर्वांनी पाहिलेले आहे। हे बघा असाच योग्य गुलाबजामुनचा कलर आहे आणि हाच तळत असताना यायला हवा कलर। जास्त करून जास्त पण तळले तर ते व्यवस्थितरित्या आपल्याला लागणार नाही किंवा ते जास्त प्रमाणामध्ये करपले जातील। तर अशा प्रकारे हे असे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत व ते आपण एका पेपरावरती काढून घ्यायचे, कारण की तेल जास्त लागणार नाही। आणि एका साईडला आपण पाक करायला ठेवला आहे आणि एका साईडला आपण तळून घेतलेले आहेत व त्यामध्ये इलायचीची पूड करून त्या पाकमध्ये टाकलेली आहे व व्यवस्थितरित्या ते हलवून घ्यायचे। हलवून घेऊन पाकाचे प्रमाण जास्त घट्टही नाही झाले पाहिजे आणि जास्त पातळही नाही झाले पाहिजे। तर आपण इथे अर्धा असा मध्यम मीडियममध्ये आपण पाक तयार करून घेतला आहे। पाक हा आपण साखर टाकून, साखर व पाणी ह्या दोन्हीच्या मिश्रणाने हा आपण तयार केलेला आहोत। तर हा एकदम आता व्यवस्थितरित्या तयार झालेला आहे, हा बघा तुम्ही पाहू शकता। आणि त्याला चमच्याने वगैरे हलवून घेऊन पण आपण पाहू शकतो। आणि नंतर सर्वात शेवटी आपण जे गुलाबजामुन आहे ते त्या पाकामध्ये दोन्हीही थंड झाल्याच्या नंतर टाकून घ्यायचे व त्याला 2-3 तास भिजवायला घालायचे। तर हे बघा आपले गुलाबजामुन कसे तयार झालेले आहेत, बघताच असं वाटते की आपण गुलाबजामुन खावं। तर बघा आज आम्ही हा गुलाबजामुन बनवलेला आहे आणि पाहताच सर्वांच्या तोंडाला पाणी येईल नक्कीच।